नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामासाठी भरपूर शेतकऱ्यांना पर्यायी पीक घ्यायचं असतं तर भरपूर ठिकाणी आता डॉलर, हरभरा होतो, मक्का होतो, गहू होतो. आणि यावर्षी कसं झालंय, पाऊस जास्त असल्यामुळे कपाशी पिकं लवकर खाली होतं आणि त्यामध्ये काय पर्यायी पीक घेणार आहे. मक्का बी भरपूर शेतकऱ्यांनी आता पाणी चालू असल्यामुळं तेही क्षेत्र तयार झालं नाही. तर अशा ठिकाणी आपण राजमा घेऊ शकता. आपण माझं बघू शकता, हा ब्राझील वाघ्या ही जात आहे आणि राजमा भरपूरशा शेतकऱ्यांना माहीत असेल. ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही हे पीक राजमाचं जे असतं एकरी 30 किलो आपल्याला पेरायचं आहे. 30 किलो सोयाबीन सारखं तुम्ही पेरू शकता. त्याच्यावर तणनाशकही चालतं. सिजंटाचं फ्युजीफ्लेक्स तणनाशकही आपण याच्यासाठी मारू शकता. याला तुम्ही सरी पद्धतीनं टाकू शकता. ड्रिपवर टाकलं तर कमी पडतं. तुम्हाला एकरी 30 किलोच बियाणं पेरायचं आहे. सोयाबीन सारखं तुम्हाला एकरी 30 किलो कुठल्याही पेरणी यंत्राच्या साहाय्याने तुम्हाला क्षेत्रावरती पेरायचं आहे. आणि पाट पाण्याच्या साहाय्याने करू शकता, ड्रिपवरही करू शकता. पाट पाण्याच्या साहाय्याने केलं तर 4 ते 5 पाणी याला लागतात. आणि फवारणीमध्ये जर कधी बघायला गेलं तर रस शोषकिडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव येतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आळायचा याच्यावरती प्रादुर्भाव येतो. योग्य जर कधी नियोजन केलं तुम्हाला तर 7, 8, 10 क्विंटल, काही काही शेतकऱ्यांना 11 क्विंटलपर्यंत याचा उतारा आलेला आहे. याचे बाजारभाव जर कधी बघायला गेलं तर मागच्या वर्षी 8,000 पासून 12,000 पर्यंत भाव होते. आणि 30 किलोचं याचं बियाणं एकरी लागतं आणि 30 किलोची पॅकिंग आपल्याकडे आता अवेलेबल आहे. ज्या शेतकऱ्यांना राजमा लावायचा आहे तर त्यांनी बघू शकता, आपल्याकडं बियाणं एकदम क्वालिटीचं आहे आणि ब्राझील नावाची ही व्हरायटी आहे. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.